नमस्कार. डे 24 तास पेड न्यूज चॅनल पाहू शकतात. सर, आज तुम्ही या ठिकाणी जे निवेदन देत आहे, भाजपची सरकार सत्ता ही गेल्या 12 वर्षापासून आहे, तरी देखील गायांना राष्ट्रीय पशु का घोषित करण्यात आहे? कारण सत्ता हिंदूंची आहे. काय सांगणार? त्याच्यामध्ये प्रत्येक शासन प्रशासनाचं आपापलं नियोजन असतं. आता बीफ एक्सपोर्ट वगैरे बाकीचे बरेच काही बहाणे सगळ्यांकडे आहेत, किंवा विदेशातनं बीफ एक्सपोर्ट केल्यानंतर तिकडून काहीतरी वस्तू आपल्याला प्राप्त होतं वगैरे, त्यांचं काहीतरी नियोजन आहे. मला वाटतं त्यांचं ईव्ही प्रश्न नाही का? भाजपची सत्ता असून देखील गायांना राष्ट्रीय हे घोषित का करण्यात येत नाही? कारण सत्ता भाजपची आहे गेल्या 12 वर्षापासून. काय सांगू? केंद्रामध्ये आपल्याला तेच निवेदन पाठवायचं आहे, त्यांना समजायचं आहे की ते का करत नाही. सर, विषय असा देखील आहे की अल कबीर या संघटनेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये जो भाजपचा गड मानला जातो, त्या गडामधून देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे गायचे गोस मांस विदेशामध्ये गेले जातं. काय सांगणार? मी सांगितलं ना, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट हा 2 प्रकार असतो. देशातनं विदेशातनं काही वस्तू पाठवल्या जातात आणि काही वस्तू परत येतात. त्याप्रमाणे त्यांचे नियोजन असेल त्या पद्धतीचं, पण तरी सुद्धा त्याला ईव्ही सिस्टम आहे. गोबर गॅसच्या माध्यमाने, मिथेन गॅसच्या माध्यमाने. मला कळालं तुम्ही जे म्हटले, तिथे त्या ठिकाणी आहे, योगी गव्हर्नमेंट मध्ये आहे. बंद होत नाही, ते बंद होत नाही. त्याचा अभ्यास ते सगळ्यांनाच माहिती, सगळे पत्रकार महोदयांना माहिती आहे की एकदाच सगळ्या गोष्टी लगेच क्विक बंद करणं इतकं सोपं नसतं. पण आपली मागणी केल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. आम्ही बरेच वेळा सांगण्यात येते की अदर कास्टवाल्यांचे जे फॅक्टरी आहे यांचे गौ मांसांचे त्यांचे, परंतु या ठिकाणी अग्रवाल असेल, सोनू निगम सारख्या कंपन्या असेल, मुंबई सारख्या कंपन्या असेल, या सर्व हिंदूंच्या कंपन्या आहे. काय सांगणार? या कंपन्या देखील बंद करणार का? जर गायीची हत्या बंद झाली, 100% गाय राष्ट्रमाता घोषित झाली, तर कंपन्या काय करतील? तेल लावायला जातील. तर त्या कंपन्या हिंदूंच्या आहेत, त्या बंद होतील का? अहो, तेल लावायला जातील. मी काय म्हटलं, वस्तू बीफच बीफ कट होणार नाही, काय एक्सपोर्ट करतील? तेल. काय सांगणार? आज तुम्ही या ठिकाणी जे निवेदन देते, तुमची नेमकी भूमिका काय? या ठिकाणी जे तुम्ही जे निवेदन दिले, अनेक दिवसापासून तुम्ही निवेदन देत आहे, नेमकी तुमची भूमिका काय? आमची भूमिका सगळी ठराविक मागणी कलेक्टर साहेबांपर्यंत दिलेली आहे. त्याच्यामध्ये सगळी मागणी दिलेली आहे. पहिले तहसीलदार ऑफिस मध्ये आम्ही निवेदन दिलंय, ते पण जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत. हा धुळ्याचा प्रश्न नाहीये, हा राष्ट्राचा प्रश्न आहे. त्यानंतर तहसीलदार ऑफिस मध्ये झाल्यानंतर जिल्हाधिकारीचा दुसरा पडाव होता आमच्या 3 महिन्यानंतरचा. पूर्ण भारतातले जेवढे जिल्हाधिकारी कार्यालय, सगळे गोभक्त, सगळे हिंदुत्ववादी, सगळे गोभक्त, हिंदुत्ववादी पण म्हणणार नाही मी, जे गाईला मानतात ते सगळ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेलं आहे. सर्व धर्म आहे त्याच्यामध्ये, सर्व धर्म. त्याच्यात बौद्ध बांधव पण आहेत, इस्लामिक बंधू बांधव पण आहेत, त्यात आमचे सनातन धर्मीय बंधू बांधव पण आहेत, सगळे आहेत त्याच्यामध्ये, असं कोणीच नाहीये. दुसरा विषय, तिसरा पडाव आमचा सांगतो तुम्हाला, हे जर नाही झालं तर मुख्यमंत्रीवरती पोचायचं. ते नाही झालं तर मग दिल्लीमध्ये डायरेक्टली जसं सीजेपीचा धरणा झाला त्यापेक्षा भयंकर, त्यापेक्षा या ठिकाणी जसं जीसीपीचा धर्म झाला त्या पद्धतीने संपूर्ण भारतामध्ये गौ विक्री हे बंद करण्यात येणार आहे आणि सर्व या कत्तलखाने देखील बंद करण्याचे आश्वासन या ठिकाणच्या माध्यमातून. तसंच आज धुळे जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण बांधवांनी या ठिकाणी निवेदन दिले. कॅमेरामॅन निलेश गोले, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आज आमचा मोर्चा काढायचा हेतू असा, गौ सन्मान यात्रा आमची पूर्ण भारतामध्ये आज पूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि आमच्या पत्रकार बांधवांनी विचारलं का हिंदू सरकार असून भारतात आतापर्यंत गौमातेला राष्ट्रीय गौमाता का घोषित करण्यात नाही आला? हिंदू सरकार पूर्ण भारतात आहे आणि हिंदू धर्माचे पूर्ण काम होणारच आहे, याच्यात काही शक नाही. आणि होणारच आहे. गौ माताला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात येणारच आहे. मोदी साहेब आहेत, सर्व मुमकिन आहे. आणि झाल्याशिवाय राहणार पण नाही, आणि झाल्याशिवाय आम्ही पण शांत बसणार नाही. हिंदू धर्माचे आमचे सर्व रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार, कधी नाही झाल्यावर. हे सरकारला एक हात जोडून विनंती. हिंदू मैदान में जय जय श्री राम, जय श्री राम, सनातन हिंदू धर्म की जय।